मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला असून मुंगसे गावाजवळ एसटी बस आणि दुचाकींचा एकमेकांना जोरात धडक झाल्याने अपघात झाला। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवर आजोबा दोन शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत सोडवण्यासाठी जात होते। अपघातात दुचाकी थेट एसटी बसच्या चाकाखाली आली। त्यामध्ये आजोबा आणि एक शाळकरी विद्यार्थिनी चिरडली गेली। यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय, तर एक विद्यार्थिनी यामधून बचावली असून ती गंभीर जखमी झाली आहे। सीताराम सूर्यवंशी हे सकाळच्या सुमारास आपल्या दोन नातींना घेऊन शाळेत परीक्षेच्या पेपरसाठी सोडवायला दुचाकीवरून जात होते। यावेळी नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या बसची धडक बसल्याने दुचाकी बसच्या खाली गेली। यात आजोबा सीताराम सूर्यवंशी आणि एक नातीचा मृत्यू झालाय, तर दुसरी नात गंभीर जखमी झाली। अपघाताचे वृत्त कळताच मुंगसे गावातील नागरिकांनी मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं असून वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने प्रांत अधिकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। आजोबांसह नातीचा जागीच मृत्यू झालाय, त्यामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे। सदर घटनेनंतर मुंगसे ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता रोको केला। शाळेत जाताना वाटेतच काळ अशा पद्धतीने घालेल अशी पुसटशी कल्पना या विद्यार्थिनींच्या मनात आली नव्हती। घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात देखील दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। सोयगाव तालुक्यातील वरठण तिडका रस्त्यावर ही घटना घडली आहे। या अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला।